आपली मशीन किती काय जोरात तुम्ही ओढा, ठीक आहे, त्यानंतर सात उघडत नाही, ठीक आहे. खाली बघा, याचा दात सुद्धा उघडत नाही. हे जे फीचर आहे हे कोणत्याच भारतातल्या कोणत्याच दुसऱ्या मशीनमध्ये नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, दोन मशीन तुम्हाला दिसत आहे. यातली ही जी मशीन आहे ही बियाणे आणि खत पेरणी सोबत होते आणि याने फक्त बियाणे टोकन होते. या यंत्राची गेल्या 4 वर्षापासून आम्ही विक्री करत आहोत. पण यावर्षी काय मेजर बदल केलेले आहे. काय बदल केले मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले तर हे बघा, इथे 3 इंचाचा दात आहे. ही ब्लेड लावली की दात 2.5 इंचाचा होतो आणि त्याला डिपबोर्ड लावलं 3 सेंटीमीटरचं की आणखी 1 इंच कमी होतो. म्हणजे हा जो दात आहे हा दात 1.5 इंचाचा बनतो. सचिन इंगोले सर सांगतात की संपूर्ण महाराष्ट्रात कपाशीचं बियाणं आणि सोयाबीनचं बियाणं 1.5 इंचापेक्षा खोल पेरू नये. कारण शेतकऱ्याचीही तशी रिव्ह्यू आहे की 1.5 इंचाच्या वर जर पेरणी केली आपण तर ते बियाणं उगवत नाही. हे झालं मेन. आता हे का सगळ्यात पहिले सांगितलं, कारण ह्या जे मशीन भारतात मिळतात तर त्याला 3 इंचाचा दात असतो ही कॅप लावल्यानंतर, ठीक आहे. म्हणून ते तो प्रॉब्लेम आहे. त्यानंतर एक बघा की इथे मेटल पार्ट दिला आहे पूर्ण आता, म्हणजे हे तुटण्याची गरज नाही, तुटणार नाही आता. आणि इथे मेटल रॉड दिलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं तर मेटलचे गेअर सगळ्यात महत्वाचं, कारण गेअर तुटण्याचा प्रॉब्लेम खूप आहे मार्केटमध्ये. काही शेतकरी सांगतात आम्ही मशीन नेल्या परंतु मग काय गेअर तुटला, मग स्पेअर पार्ट सुद्धा मिळाले नाही. याचे स्पेअर पार्ट आम्ही सर्व काही उपलब्ध करून देऊ, घरपोच पाठवू. स्पेअर पार्टच्या अभावी तुमची मशीन पडून राहणार नाही. कारण तुम्ही शेतकऱ्यांना विचारा, बाकी ज्यांनी मशीन घेतलं त्यांच्या मशीन पडून आहेत. तर मागे ओढली तर स्टार गेअर तुटतो. आता बघा, आपली जर मशीन मागे ओढली म्हणजे ओढल्या जात नाही, बाकी मॅन्युफॅक्चररच्या ओढली तर स्टार गेअर तुटतो. आपली मशीन किती काय जोरात तुम्ही ओढा, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, जवळ या, त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, आता मी तुम्हाला या मशीन उलटी फिरून दाखवतो. याचा दात उघडत नाही, ठीक आहे. खाली बघा, याचा दात सुद्धा उघडत नाही. हे जे फीचर आहे हे कोणत्याच भारतातल्या कोणत्याच दुसऱ्या मशीनमध्ये नाही, ठीक आहे. त्यानंतर आता याच्यात कपाशीचं बियाणं टाकलेलं आहे. आता हे बियाणं मी तुम्हाला टोकून दाखवतो. त्याआधी काही गोष्टी सांगतो की याची जी बॉडी आहे हा 4 mm वॉल थिकनेसची बॉडी आहे. प्युअर व्हर्जिन मटेरियल आहे. ही मशीन आम्ही काही वेळा फेकून सुद्धा दाखवलेली आहे. याच्यावर ॲरे टाकण्याचं कारण हे आहे की आपली मशीन एकमेव ॲग्री पॉवरची मशीन अशी आहे जी ट्रॅक्टरला जुमतात लोक. तर आता आणखी आम्ही काय गोष्टी दिल्या त्यामुळं ही मशीन ट्रॅक्टरला सुद्धा जुंपायला आता सोपी झाली. त्यानंतर आता या बाजूनं काय काय बदल केले ते सांगतो. या बाजूनं बघा, इथे जे तुम्हाला झाकण दिसतंय हे झाकण आहे बियाणं काढण्यासाठी. पहिले काय होतं जुन्या मशीनमध्ये, हा पूर्ण बॉक्स खोलावा लागत होता आणि इथून बियाणं काढावं लागत होतं. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हे इथे ब्रश आपल्याला साफ करावा लागतो नेहमी, त्याच्यामुळे ब्रश इझी रिमूव्ह होतो, ठीक आहे. ह्या 2 गोष्टी या बाजूने बदलल्या आहे. त्यानंतर आता हे मी तुम्हाला पेरणी करून दाखवतो आणि टोकून दाखवतो. तर कुठे कुठे किती बियाणं पडलं आपण बघू. मी जरा सीड रोलर वरती घेतो जेणेकरून आपल्याला दाताच्या खुणा माहिती पडतील. तर बघा, दात हा पूर्णपणे आतमध्ये जेव्हा जाईल तेव्हा हे डिपबोर्ड जेव्हा लावून राहील तेव्हा 1.5 इंच दात आतमध्ये जाणार. आता आपण कुठे कुठे बियाणं पडलं हे बघू, ठीक आहे. आपण बियाची सेटिंग केलेली आहे, 1 बी पडली पाहिजे. याच्यासोबत आम्ही 18 सीड रोलर देतो. 18 सीड रोलर मध्ये भारतातील जेही बियाणे आहे, धन्यापासून तर राजम्यापर्यंत सगळे काही पेरल्या जातात. आता हे बघा, आपण या इथे बघू, इथे बघा 1 बी आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे बघू, ही 1 बी आहे. तर बघा, प्रत्येक याच्यात 1 बियाणं आपल्याला सापडलं पाहिजे. इथे 1 आहे, इथे बघू, हे बघा, इथे 1, इथे 1. काय होईल, आपल्या सीड रोलरचा एरर नसतो हा. जर का 2 बियाणे पडले किंवा कुठं पडलं नाही तर अशा ठिकाणी काय होते की मोठं बी राहू शकते किंवा छोटं बी राहील तर 2 पडेल. अशा प्रकारच्या जर बिया राहील तर 2 पडेल. कारण काय की सीड रोलरचं माप ठरलेलं आहे, तर त्यानुसार ते बियाणं पडेल. तर अशा प्रकारचं हे. आणि तुम्ही अनुदानाची मशीन पात्र आहे, तुम्ही महाडीबीटी वर अर्ज करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करा, वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट परचेस करा. आमच्याकडून काही कागदपत्र पाहिजे असेल महाडीबीटी वेबसाईटवर पोर्टलवर अपलोड करण्यासाठी, जसं टेस्ट रिपोर्ट, त्यानंतर कोटेशन किंवा त्यानंतर जीएसटी बिल लागते. तर जीएसटी बिल समजा तुम्ही आज मशीन घेतली आणि 15-20 दिवसांत तुम्हाला जीएसटी बिल पाहिजे असेल त्याची सुद्धा अरेंजमेंट आम्ही करून देऊ.
तर ह्या मशीनचा स्टॉक लिमिटेड आहे. 1700 मशीन बुक झालेले आहे. बघा मी मागच्या महिन्यात एक व्हिडिओ टाकलेला होता. 1700 मशीन बुक झालेले आहे. तर तुम्ही लवकरात लवकर आता पूर्ण पैसे ट्रान्सफर करा, कारण मशीन रेडी झालेली आहे. पूर्ण पेमेंट ट्रान्सफर करा. तुमच्या तालुक्यात तुमच्या एरियात ही मशीन उपलब्ध होईल जाईल 4 ते 5 दिवसात, पण नंबर लागेल तुमचा 2 ते 3 दिवसात. म्हणजे आज तुम्ही पेमेंट केलं, परवाच्या दिवशी तुमची मशीन निघेल इथून आणि तुम्हाला मिळेल. तर लगेच दिलेल्या नंबरवर फोन करा, आमच्या प्रतिनिधीशी बोला. काही तुम्हाला टेक्निकल बाबी जाणून घ्यायच्या आहे ते प्रथम जाणून घ्या. आपले विविध व्हिडिओ फेसबुकला, युट्यूबला येतच असतात. तुम्ही फोन करा आणि ही मशीन घरपोच मागवा. धन्यवाद.